नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आदिवासी विकास या विभागामध्ये जी जाहिरात निघालेली होती, त्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्यानंतर सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. चौकीदार गट ड या पदासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. काल म्हणजेच 29 एप्रिल 2026 रोजी सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या सुधारणा केलेल्या आहेत ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. त्याचबरोबर बाकीचे डिटेल्स सुद्धा पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आता इथं आपण पाहिलं तर एकूण जे प्रकल्प कार्यालय आहेत महाराष्ट्रामधील त्यामधील जी रिक्त संख्या आहे आणि किती संख्येसाठी ही पदभरती होणार आहे ते सर्व डिटेल्स इथं दिलेले आहेत. आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे आणि कुठे ज्यादा जागा आहे ते पाहायचं असेल तर तुम्ही स्क्रीन पॉज करू शकता किंवा तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हा. आता यानुसार वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळे जे विकास प्रकल्प ऑफिसेस आहेत त्यामध्ये या जागा आहेत. तुम्ही जर पाहिले तर एकूण 478 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत. सरसेवेची जाहिरात आहे, एकच एक्झाम होणार आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची जी दिनांक आहे ती आहे 6/5/2026. आजपासून 6व्या दिवशी हे अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे दुपारी 15 पासून, म्हणजे दुपारी 3 वाजल्यापासून ही जाहिरात चालू होणार आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याचा आहे. ही एक्झाम जी आहे ती IBPS मार्फत घेतली जाणार आहे. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनलची लिंक खाली देत आहे. त्यावर IBPSचे जे ओल्ड क्वेश्चन्स आहेत ते आपण त्यामध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ पहा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. यासाठी फॉर्म भरण्याची जी शेवटची दिनांक आहे 27/5 म्हणजे 27 मे 2026 पर्यंत तुम्ही रात्री 11:55 पर्यंत फॉर्म भरू शकता. आता महत्त्वाचे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये वयोमर्यादा वगैरे सर्व दिलेले आहे. जागांचं आरक्षण आपण पाहिलं तर तुम्ही इथं पाहू शकता की पदसंख्या आणि वेगवेगळे जे ऑफिसेस आहेत त्यामध्ये सुद्धा एकूण जागांचं विभागणी आरक्षणानुसार दिलेली आहे. यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी जी असणार आहे 15,000 ते 47,600 एवढे पगार तुम्हाला बसणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारची पोस्ट आहे. गट ड ची जी पोस्ट असली तर वेतन श्रेणी अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी नक्की अर्ज करायचा आहे. पहा, यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आणि ही 10वी पास कधी पाहिजे? 1/4/2026 पर्यंत तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे. गट ड ची जरी एक्झाम असली तर तुमच्यासाठी यामध्ये एकूण 200 गुणांची ही लेखी परीक्षा होणार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी 50 मार्कासाठी, इंग्रजी 50 मार्कासाठी, सामान्य ज्ञान म्हणजे GK GS तुम्हाला 50 मार्कासाठी आणि बौद्धिक चाचणी यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स येणार आहेत. एकूण 120 मिनिटे म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ असणार आहे आणि एकूण 200 क्वेश्चन्स असतील आहेत. आता मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर हे 200 क्वेश्चन जे असणार आहेत 10वी SSC वर आधारित एक्झाम असल्यामुळे तुम्हाला जास्त काही अवघड क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. त्यामुळे टाइम तुम्हाला 2 तास दिलेला आहे. जवळपास तुमचे सर्वच्या सर्व क्वेश्चन यामध्ये कव्हर होऊन जाणार आहेत. यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते अमागासवर्गीय जे आहे त्यांच्यासाठी 1,000, ओपनसाठी 1,000 रुपये आणि मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग हे जे घटक आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये एवढं शुल्क असणार आहे. आणि जर तुम्ही माजी सैनिक असाल किंवा दिव्यांग माजी सैनिकांना हे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 मे आहे. त्यापूर्वी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत किंवा आपल्या WhatsApp ग्रुपला तुम्ही मला विचारू शकता. त्याचबरोबर अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या WhatsApp ग्रुपवर यासाठीची संपूर्ण जाहिरात, त्याचबरोबर जे आवश्यक क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे.